पण मला वाटतंय की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला. दादांना असं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतलाय आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आता कालपासून आम्ही सगळ्याच उमेदवारांना भेटतोय. जितके आपण फॉर्म्स माघारी घेऊ शकतो तेवढा प्रयत्न चाललाय. पण ज्यांची काय उमेदवारांची काय मागणी होती, नाहीतर खरं तर त्यांच्या एकदम छोट्या मागण्या होत्या की आमचं इथं कुठेतरी काम अडकलंय, नाहीतर आम्हाला इथं तरी मदत पाहिजे, नाहीतर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून तिथं आधी दिलं नाही, तर असे त्यांची काय कारणे होते. बारामतीच्या उमेदवारांनी बऱ्याचशा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, परंतु आपण बघतो की यामध्ये आता इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज आहेत. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातील अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज या निवडणुकीमध्ये ठेवलेले. अशा उमेदवारांना आपण काय सांगाल? उमेदवारांना बघा, तुम्हाला मी आधी पण बोललोय, दादा असताना पण मी सारखं बोलत आलोय की सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार असतो. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी तसं निर्णय घेतला असेल त्यांनी घेतला असेल, तर त्यांना मी काय बोलू शकतो. दादा 53 पैकी आतापर्यंत 27 उमेदवारांनी मागे घेतलेली आहे. अवघे 15 मिनिटं बाकी होईल असं तरी वाटत. प्रयत्न तर चालू आहे सर्वांचाच. झालं तर चांगलंच होईल, नाही झालं तरी ठीक आहे. कशा पद्धतीने इलेक्शन लढणार आहात? तर पहिला बघू आपले पुढचे उमेदवार कोण आहेत,